मारतून तू जेव्हा असं तर मी खालती कसं चांगलं दिसतंय ना टाक मंडळी ह्याला बोललं तर काय मुठले आहे ना मोठी आहे तर ह्याला नमस्कार मित्रांनो, मी सोजन करतो यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या सर्व कोकणवासींचं मित्रांनो हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो आजची अपडेट आहे। तर मित्रांनो चाललोय पर्यावरती कशाला तर किरव्या पकडायला म्हणजे खेकडे पकडायला। तर आपण पकडण्यासाठी चाललेलो आहे। तर कशाने पकडणार तर मित्रांनो आपण खेकडे पकडणार आहोत हाताने, म्हणजे ज्या कुर्ले आहेत त्या पकडणार आहोत हाताने। आणि त्या टॉर्चवरती मी टॉर्च वगैरे घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जे खेकडे दिसणार किंवा ते किरव्या दिसणार ते आम्ही हाताने पकडणार आणि ते मग घरी घेऊन येणार आहोत। तर मित्रांनो बघू, जर नशीब असेल तर खूप भेटतील, म्हणजे नसले तर म्हणजे काय एक दोन अशा भेटतात। कारण आताच्या किरव्या असतात ना त्या बिलावरती किंवा ते खाण्यासाठी बाहेर येत असतात आणि मग त्या लगेच भेटले जातात, ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आणि जर माझ्या चॅनलला जर कोणी नवीन आलं असेल ना तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर मंडळी पाहणार आहोत आपण आज खेकडे कसे पकडतात ते, आणि जे पाण्यातील जे खेकडे आहेत ना ते पकडण्याची मजाच वेगळी असते। कारण आपण खेकडे जर पकडायला गेलं तर शेताच्या बांधावरती पण खेकडे येतात पांढऱ्या कलरचे, पण आपण ब्लॅकवाले पकडणार आहोत, म्हणजे काळ्या कलरचे खेकडे पकडणार आहोत। आणि ते मित्रांनो पकडायचीच मजा वेगळी असते, कारण कोकणामध्ये आलात ना तर सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, करायला पण भेटतात। कारण खेकडे पकडणं हे हाताने पकडले जातात, कारण काय लोक टोके वगैरे लावले जातात किंवा जाळी वगैरे टाकली जाते, पण नाही आपण हाताने पकडणार आहोत आणि त्याच गोष्टी आपल्याला आज करायला मिळणार आहेत, हाताने पकडतात कशा ते। तर मंडळी इथे आमच्या गावामध्ये एक गणपतीचा पर्या म्हणून बोललं जातं आणि त्या पर्याला खेकडे पकडण्यासाठी आलेला आहे। तर इकडे प्रथमेश आहे, इकडे नाव काय धीरज आहे, सार्थक आहे, तुषार आहे आणि सूरज आहे। आमचा काल्या फेमस भूता बघून आहेत ना घाबरतात, म्हणून त्याला मी सांगा ते घेऊन येतो। आणि जर बघायला गेलेत ना तर आजची व्हिडिओ एकदम मजेशीर असणार आहे। आणि जर बघायला गेलं तर कोकणातील हे अशा नवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळतात। तर मंडळी पाहणार आहोत। आणि जर तुषार बघितलं ना तर मागे चढणीचे जे मासे चढले होते ते 90 का काहीतरी एक गोंद पकडला होता आणि ते मग इकडे तिकडे दिले आणि मी सांगितलं होतं की मेसेज टाकून की आमच्या घरी ते काही दिले नाहीत, तर जाऊ दे आता परत चढतील तेव्हा आम्ही पकडू आणि त्यांना काय नाही भेटणार। आणि ह्या साईडला तुषार आहे, त्या साईडला परत प्रथमेश आहे। तर आम्हाला वाटलं आज मासे चढतील आणि पाऊस पण पडत होता म्हणून आज राहिलेला आहे। तर काय पाऊस काय परत गेला तो गेलाच, आणि बघू जर उद्या पडला तर उद्या पण राहणार, पण चढणीचे मासे नक्कीच पकडणार। पण आता जो आलेला आहे ना खेकडे पकडण्यासाठी तर नक्कीच खेकडे आपण पकडूनच नेणार आहोत।
कारण मित्रांनो इकडनं रस्त्यावर जर हा थांबला ना तर मग याचा ऍक्सिडेंट होऊ शकतं. आणि हा मित्रांनो आहे ना चावत नाही बघायला गेलं तर. हे पकड रे. जाऊ नको तुझी ते भीतीच होता. हा मोठ्या बाबा म्हणजे आता हा पकडला नाही ना तोच मोठ्या बाबा आहे. आणि आपल्याला पाहायला हे त्याला बाहेर ते रस्त्याच्या बाहेर ते ऍक्सिडेंट होतो. एक जीवदान भेटेल त्याला. त्याला बाहेर ते खाली ते उचल मला एवढा किती खड्डा होता माहिती का इथे.